पासून देशाच्या सेवेला गेले आहेत ना. महाराष्ट्र सेवेच्या पुढे राष्ट्रसेवा आहे. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट हे काय सांगायचे, आधी देश मग राज्य, ही आमची भूमिका आहे. देशानं जर मला साथ घातली ते मी देशासाठी प्राण देईन. ही तर काय, प्राण अजिबात द्यायचे नाहीत. इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे, पुढे काय. मोठ्या बंगला मिळेल, खूप मोठा बंगला मिळेल. त्याच्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांनी एक दावा केलाय 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादामुळे फडणवीस सरकार सत्तेत आलं. नाही, मला त्याच्याविषयी माहीत नाही. सगळे एकत्र ते सत्तेमध्ये होते. त्या खिचडीमध्ये कुठे आम्ही नव्हतो बरं का. आमची स्वीट डिश नंतर तयार झाली, खिचडी आधी होती. नाही रावसाहेब 2014 2019च्या सत्ता स्थापनेची अनेकदा चर्चा होते, पण 2014ला जी सत्ता स्थापन झाली मग म्हणजे एकनाथ शिंदे ठीक आहे. विरोधी पक्ष हो, पण असे एकाच वेळेला किती प्रश्न घेणार होतो, हा वेगळा विषय आहे. तो बोले आप क्या है. आणि एक कायदा सुव्यवस्थेचा हत्याकांड झालं 10 वर्षीय त्या मुलीवर त्यांना अत्याचार करून काय वाटतं, मुख्यमंत्री गृहमंत्री राजीनामा द्यावा का? वाचलं नाही, काय वाचलंय नाही. लहान मुलीवरती अत्याचार झाल्या. संभाजीनगरमध्ये घटना झाली आहे, पुण्यातही झाली आहे. असं आहे की म्हणूनच मोदींची इच्छा आहे की राज्याची कायदा सुव्यवस्था पण सुधारायची आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री बदलायला पाहिजे. हां, गृहमंत्री आहेत ना राज्याचे, मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत. मुलींवरती वारंवार अत्याचार होत आहेत. मुलींवर संभाजीनगरचा आपण उल्लेख केला, पुण्यात त्या नसापूरचा काय तिकडला एक उल्लेख झाला, म्हणजे प्रकार घडला. जुन्नरचा काल मी वाचण्यात आलं माझ्या. लहान मुलींवरती हे नरभक्षक आणि नरराक्षस अत्याचार करून त्यांच्या हत्या करतायत. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. याविषयी सुद्धा वहिनी साहेबांनी बोलायला पाहिजे. किंवा महाराष्ट्राची जी सेवा सुरू आहे देवेंद्रजीकडून, त्या सेवेमध्ये या लहान मुलींचं रक्षण येत नाही का, लहान मुलींच्या अब्रूचं रक्षण त्या सेवेमध्ये मोडत नाही का, याच्यावर जर त्यांनी काही व्यवस्था दिली विधानसभेच्या भाषेत, तर महाराष्ट्र ऐकायला उत्सुक आहे. आणि मला असं वाटतं की या राज्याची कायदा व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. ती आता देवेंद्रजींच्या हातात राहिलेली नाही. त्याच्यामुळे त्यांना राष्ट्र साथ घालतं. रस्ते आहेत तर अपघात होणारच असं शंकर मांडेकर म्हणतात. एक 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे? त्याच्यावरती सुनेत्रा पवारांनी बोलायला पाहिजे. ते त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत. बोलिये. शिंदे मुख्यमंत्री बदलायला हवा. शिंदेचे मंत्री आमदार अनेकदा ही भूमिका व्यक्त करतात की एकनाथ शिंदे आमच्या मनातले मुख्यमंत्री नाही